नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। शिवसेनेचा आज 60वा वर्धापन दिन सोहळा आहे। ऑपरेशन टायगर नंतर मुंबईचं मैदान कोण गाजवणार याकडे लक्ष आहे। ठाकरे शिंदेंच्या मेळाव्याकडे महाराष्ट्राच्या नजर आहेत। माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात ठाकरेंचा वर्धापन दिन सोहळा आहे, तर गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेंचा वर्धापन दिन सोहळा होतोय। पक्षातील मोठ्या उलटापालटेनंतर दोनही पक्षातील पक्षप्रमुख नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांच्याच नजर आहे। मी माझ्या लहानपणापासून बाळासाहेबांचे विचार ऐकत ऐकत लहानाचा मोठा झालो आणि आज एकनाथजी शिंदे साहेब यांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक आहे, कारण बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचा वारसा पुढे नेण्याचं काम हे एकनाथजी शिंदे साहेब करतायत आणि आज 60 वर्ष पूर्ण होत आहेत आणि जवळजवळ या परिवारामध्ये, शिवसेना परिवारामध्ये मी स्वतः 30 ते 32 वर्ष लहानपणापासून सहभागी आहे। आई वडील सुद्धा शिवसैनिक आणि तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे। तर आज बाळासाहेबांच्या विचाराने पुढे जाणाऱ्या एकनाथजी शिंदे साहेब यांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, षण्मुखानंद परिसरामध्ये जय्यत तयारीला आता सुरुवात होतीये। उद्धव ठाकरे काय बोलणार या संदर्भात सगळ्यांमध्येच उत्सुकता आहे, कारण ऑपरेशन टायगर नंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे समोर येतील। मीनाक्षी, माझा आवाज पोहोचतोय? या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। आपण मीनाक्षीकडे जाणार आहोत। माझा आवाज मीनाक्षीपर्यंत पोहोचत नाहीये। मी माझ्या टेक्निकल टीमला विनंती करीन की मीनाक्षीकडे आवाज व्यवस्थित पोहोचतोय का पुन्हा एकदा चेक करावं। ऑपरेशन टायगर नंतर मुंबईचं मैदान कोण गाजवणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। ठाकरे शिंदेंच्या मेळाव्याकडे आता सगळ्यांच्याच नजर आहेत, कारण ऑपरेशन टायगर नंतर षण्मुखानंद सभागृहामध्ये उद्धव ठाकरे पहिल्यांदाच या ठिकाणी भाषण करतील। त्यामुळे या ऑपरेशन टायगरवर किंबहुना ठाकरेंच्या शिवसेनेची आता पुढची रणनीती काय असेल, काय भूमिका असेल, येणाऱ्या काळात ठाकरेंच्या शिवसेनेचा प्लॅन नेमका काय असेल, या साऱ्याची उत्तरं या भाषणातून आता महाराष्ट्राला उगत होणार आहेत। ऑपरेशन टायगर नंतर दोनही मेळाव्यांकडे महाराष्ट्राच्या नजर आहेत। शिवसेना आज 60ची झालेली आहे आणि या ठिकाणी वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात येतोय। ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा षण्मुखानंदमध्ये, ज्या ठिकाणी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आहेत, तर नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा होतोय। मेळाव्याचं हे महाकव्हरेज आपण लोकशाही मराठीवर पाहतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया षण्मुखानंद परिसरामध्ये आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, जोरदार घोषणाबाजी ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून। अगदी खरं आहे लागदी, आपण पाहतोय की राज्यभरातील शिवसैनिक जे आहेत ते सभागृहामध्ये आता पोहोचलेले आहेत। मोठा उत्साह आणि मोठ्या जल्लोषामध्ये हे सगळे शिवसैनिक जे आहेत ते आज मुंबईमध्ये आजच्या या 60व्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित राहिलेले आहेत। आपण पाहतोय की शिवसेनेच्या या सगळ्या दिनावरती कशा पद्धतीने हे सगळे शिवसैनिक जे आहेत ते आपल्याला उत्साह पाहायला मिळतात। खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे आज नेमकं काय बोलणार त्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। आज आपण पाहतोय की 60वा वर्धापन दिन होत आहे। 60वा वर्धापन दिन होत असताना उद्धव ठाकरे काय भाषण करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पण 6 खासदार यांनी बंड केलेला आहे, काय भावना आहे? आम्ही माझा जन्म असताना 2 वर्षाचा असतो तेव्हा स्थापना झालेली आहे। त्याचपासून मी आजपर्यंत कट्टर शिवसैनिक आहे, पुढेही नाही। हे जे येतात जातात हे आमच्या लोकांच्या जीवावर आलेले आहेत। आमची साथ आहे, शिवसेनेची साथ आहे म्हणून मोठे झालेले आहेत। यांचा जो मोठा गपला आहे, चोरी करून आम्हा पैसा कमवलाय, हा बोजा त्यांना सहन होत नाही म्हणून हे सर्व सोडून चाललेले आहेत। आणखी काही कार्यकर्ते शिवसैनिक पोहोचलेले आहेत, काय भावना आहेत? आज एकूणच 60वा वर्धापन दिन आहे आणि असं असताना शिवसैनिकांमध्ये तोच उत्साह जो आहे पाहायला मिळतोय। 6 खासदारांनी बंड केलेला आहे।
संतप्त प्रतिक्रिया येत असताना आज उद्धव ठाकरे काय बोलणार, काय वाटतं? मॅडम 6 गेले 40 गेले, संघटना काय कधी थांबली नाही. शिवसेना ठाकरेंचीच आहे. ठाकरे म्हणजे शिवसेना, शिवसेना म्हणजे ठाकरे, हेच समीकरण आहे. आमचं तेच आराध्य दैवत आहे बाळासाहेब ठाकरे. त्यासाठी शिवसेना कधी थांबणार नाही, हेच मी सांगू इच्छितो. खासदार फुटलेले आहेत, आमदार आणि नगरसेवक देखील फुटणार असल्याची चर्चा आहे. दावा केला जातोय शिंदेच्या नेत्यांकडनं. त्याच्याने काही फरक पडत नाही साहेब. जे साहेबांचे आदेश असतील तेच आमच्यासाठी सर्वस्व आहे. जे काय ते राबवतील त्याच्या मागे आम्ही सदैव उभे आहोत. सैनिक म्हणून आम्ही सदैव मागे उभे आहोत. निश्चितच आपण पाहतोय की कुठून आलेला आहात तुम्ही आणि कसा उत्साह आहे? आज 60वा वर्धापन दिन आहे. काय मॅडम, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शिवसैनिक एवढा चिडलेला आहे. जे 40 गद्दार निघून गेले ना, त्यावेळेस एवढा पश्चाताप आम्हाला वाटला नाही. परंतु आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढली आणि हे निवडून आले आणि आमच्यासारख्या सामान्य शिवसेनाने आपला जीव तोडून मतदान केलं. आणि असे असताना उद्धव साहेबांनी वाघासारखी डरकाळी फोडली. या लोकांना आपल्या बळावर निवडून आणलं आणि या लोकांनी आज आमच्या बरोबर गद्दारी केलेली आहे. पूर्ण महाराष्ट्राबरोबर गद्दारी केलेली आहे. सर्वसामान्य शिवसैनिक त्यांना कधी सोडणार नाही. ही काळ्या दगडावरची रेड आहे. आज ना उद्या आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे दिवस येणार. त्यावेळेस या गद्दारांना त्यांना त्यांच्या मातीत गाडल्याशिवाय सर्वसामान्य शिवसैनिक राहणार नाही. आज फार मोठी अवकाळ आमच्या शिवसेनेवर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्या महिलांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करा. लोकांना आपल्या पार्लमेंटरी बॉडीमध्ये एकमताने काहीतरी बिल पास करायचे आहे आणि हा त्यांचा आटापिटा चालू आहे. आणि म्हणून हा पैशाने विकला गेलेला खासदार आम्ही माफ करणार नाही कधी. लागवी काही महिला देखील शिवसैनिक पोहोचलेले आहेत. काय सांगाल, काय भावना आहे? एकूणच आज 60वा वर्धापन दिन आहे. शिंदेचा देखील तिथे 60वा वर्धापन दिन साजरा होतोय. 6 खासदार फुटलेत, काय भावना आहे? आमचा वर्धापन दिन हा खरा आहे, निष्ठावंतांचा आहे आणि ही गर्दी बघून सगळ्यांना माहिती पडेल हा निष्ठावंतांचा आहे म्हणून. काय वाटतं, उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तुम्ही काय आजच्या दिवसाला काय सोनं लुटायला आलेला आहेत? आम्ही पण उद्धव साहेबांचं भाषण ऐकायला आलो आहे. त्यांना भेटलं तर त्यांना आमची ताकद दाखवण्यासाठी आलेलो आहे. निष्ठावंतांची ताकद दाखवण्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत सगळे. कारण लागवी आपण पाहतोय की राज्यभरातून सगळे शिवसैनिक आज इथे पोहोचलेले आहेत. 60वा वर्धापन दिन असला तरी मात्र उद्धव ठाकरे यांचं भाषण काय नेमकं होतं? कारण 6 खासदार फुटलेले आहेत आणि 6 खासदार जरी फुटले असतील तरी आम्हाला काही फरक पडत नाही. निष्ठेचा शिवसैनिक हा अजूनही जिवंत असल्याचं या ठिकाणी प्रतिक्रिया ज्या आहेत त्या शिवसैनिकांच्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे अगदी मीनाक्षी, आपण षण्मुखानंदानंतर जाऊया आपण नेस्कोमध्ये देखील जोरदार तयारी. शिंदेच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा नेस्कोमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. उमेश, कोण कोण त्या ठिकाणी आता पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे? एक 6 वाजता हा मेळावा जो आहे तो सुरू होईल. मात्र सध्या जर आपण पाहिलं तर दुसऱ्या फळीतले सगळे नेते जे आहेत ते इथं जवळजवळ पोहोचलेले आहेत. म्हणजे सचिव असतील किंवा मग शाखा प्रमुख असतील आणि यासोबतच इतर जे जिल्हा प्रमुख या सगळ्या पातळीचे जे लोक आहेत ती सर्व इथं पोहोचलेले आहेत. मात्र आता सगळे जे प्रमुख नेते जे पहिल्या फळीतले आहेत ज्यामध्ये उदय सामंत असतील, शंभूराज देसाई असतील, संजय शिरसाट असतील आणि यासोबतच श्रीकांत शिंदे आणि स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सगळी वाट पाहिली जाते. त्याच्यामुळे तो एक 6 वाजल्यानंतर हा मेळावा सुरू होईल. 4 भाषणं होतील. त्याच्यामध्ये ज्योती वाघमारे यांच्या भाषणापासून या कार्यक्रमाला सुरुवात होईल. मात्र सगळ्यात मुख्य जे असेल ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाची जी आतुरता आहे सर्वांनाच असणार आहे. कारण खासदार फुटीच्या बाबतीत नेमकं एकनाथ शिंदे काय म्हणतायत, या गेल्या 3 ते 4 दिवसामध्ये सुरू असलेलं राजकारण जे महाराष्ट्रात दिल्लीमध्ये सुरू आहे, ज्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटतात आणि अख्ख्या देशाचं ज्याच्यावर लक्ष आहे, अशा राजकारणावर नेमकं एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे. त्याच्यामुळे अगदी थोड्या वेळात हा कार्यक्रम सुरू होईल आणि ज्या प्रकारे शिवसेनेचा हा 60वा वर्धापन दिवस आहे त्यामुळे शिवसैनिक देखील या सगळ्या कार्यक्रमासाठी उमेश, त्या ठिकाणी काही दुसऱ्या पळीतले नेते असतील तर त्यांच्याशी तुम्ही संवाद आता या क्षणी साधू शकता का? कारण अनेक नेते मंडळी पदाधिकारी त्या ठिकाणी दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. कसा ऑडिटोरियमच्या आतमध्ये आणि बाहेरही उत्साह पाहायला मिळतोय? किती बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे? या सगळ्याविषयी काही संवाद होऊ शकतो का?
नक्कीच लागवी, जसं मी आधी म्हणालो की दुसऱ्या फळीतले नेते आलेत, मात्र नेते मंडळांकडे जबाबदाऱ्या देखील त्याचप्रमाणे दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे सध्या त्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत आणि त्यामुळे ते नेते मंडळी आपली जबाबदारी पार पाडताना दिसतात. नक्कीच थोड्या वेळामध्ये ते लोकशाही मराठीची या सगळ्या संदर्भात संवाद साधतीलच. मात्र सध्या या कार्यक्रमाची लगबग सुरू आहे आणि कार्यक्रम थोड्या वेळात सुरू होईल आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणणार आहे याकडे लक्ष असणार आहे. अगदी उमेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता. ठाकरेंच्या शिवसेनेचा षण्मुखानंद हॉलमध्ये वर्धापन दिन सोहळा आहे. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात स्टँडअप कॉमेडीचा शो सुद्धा होणार आहे. वर्धापन दिन सोहळ्यात फक्त उद्धव ठाकरे आणि राऊतांचं भाषण होणार आहे असं आता कळत आहे. मंदार भिडे यांचा स्टँडअप कॉमेडी शो देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. तर भगवा या विषयावर उपनेते नितीन बानगुडे पाटील यांचं भाषण होणार आहे. मीनाक्षीकडे आपण जाऊया. मीनाक्षी, या ठिकाणी दोनच महत्वाची भाषणं होतील. एक तर अर्थातच खासदार संजय राऊत आणि दुसरं भाषण आणि उद्धव ठाकरे. लागवी खरं आहे, कारण आजचा हा वर्धापन दिन सोहळा होत असताना एकीकडे 6 खासदार जे आहेत ते फुटलेले आहेत आणि यानंतर प्रामुख्यानं पहिली प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांची येणार आहे. त्यामुळे मंचावरती उपस्थित असताना उद्धव ठाकरे यांचं भाषण होणार आहे आणि त्यापूर्वी संजय राऊत यांचं भाषण होणार आहे. त्यामुळे दोनच भाषण जे आहेत ते आजच्या वर्धापन दिनानिमित्त होणार आहे. प्रामुख्यानं आपण पाहिलं तर संपूर्ण तयारी इथली एकदा दाखवण्याचा प्रयत्न करते. तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आहे आणि सगळे शिवसैनिक जे आहेत राज्यभरातून पोहोचलेले आहेत. मात्र थोड्याच वेळात या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. एकीकडे आपण पाहिलं तर सुरुवातीला स्टँडअप कॉमेडी जे एक शो आहे तो तासभर चालणार आहे आणि त्यासाठी आपण पाहतोय की दंगल फेम चंदन शिवे आणि त्यांच्यानंतर मंदार भिडे यांचा एक कॉमेडी शो देखील होणार आहे. या व्यतिरिक्त आपण पाहतोय की नितीन बानगुडे पाटील यांचं देखील एक भाषण होणार आहे. या सगळ्यानंतर आपण पाहतोय की संजय राऊत यांचं भाषण अपेक्षित आहे. जर आपण पाहिलं तर 7च्या नंतर जे आहे ते या भाषणाला सुरुवात होणार असल्याचं सांगितलं जात आहे. प्रामुख्यानं काही महिला ज्या आहेत कार्यकर्त्या त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया, कारण आज मुंबईतूनच नाही तर मुंबईच्या बाहेर म्हणजे राज्यभरातून या सगळेच शिवसैनिक आज आलेले आहेत. काय प्रतिक्रिया द्याल? खरं तर शिवसैनिक आहात, मोठ्या प्रमाणामध्ये पक्षात फूट पडत असली तरी मात्र भावना काय आहेत तुमच्या? एकीकडे आपण पाहतोय 6 खासदार फुटलेत, मोठी फूट आणखीन पडणार असल्याची चर्चा आहे. काय सांगाल? डिलिमिटेशन बिल आणण्यासाठी 2/3 लोक घेऊन जायचं हा त्यांचा प्लॅनच आहे. आणि आमदार फुटले किंवा खासदार फुटले म्हणजे शिवसेना फुटली नाही. शिवसैनिक म्हणजे शिवसेना आहे, आमदार आणि खासदार म्हणजे शिवसेना नाहीये. म्हणून आजही आम्ही शिवसैनिक इथेच आहोत. कुठून आलेला? बोरीवली, मुंबई. बोरीवली. त्या संख्येनं पक्षामध्ये जिल्ह्यातून आलेले आहेत. अगदी म्हणजे संगमनेर अकोल्यापासून लोक आलेली आहेत. अर्धी ऑन द वे आहेत लोक आपली. आणि एवढं फुल होणार आहे आज हे सभागृह. मला वाटतं बाहेर पण त्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे आपण. आणि साहेब जल्लोष, तोच उत्साह कार्यकर्त्यांमध्ये शिवसैनिकांमध्ये पाहायला मिळतोय. खरं तर शिवसैनिकांचा जल्लोष कधीच कमी होणार नाही. चांगल्या असो वाईट असो प्रत्येक क्षणात शिवसेना उद्धव साहेबांबरोबर. इतरही काही महिला पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करा. अगदी बोला मीनाक्षी. अगदी लागवी, माझ्यासोबत आणखीन काही महिला कार्यकर्त्या आहेत. जरी फूट पडली असली तरी मात्र शिवसैनिक हा त्याच उत्साहाने त्याच जल्लोषामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. काय प्रतिक्रिया द्याल? खरं तर 6 खासदार फुटलेत, मात्र तरी सुद्धा ग्राउंड लेवलचा शिवसैनिक हा संघर्ष करणारा शिवसैनिक आहे. अशा प्रतिक्रिया तुमच्या सगळ्या कार्यकर्त्याकडनं येतात. तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? शिवसेना ही संघर्षातून निर्माण झालेली आहे. 6 खासदार काय 60 जरी गेले असते तरी आम्हाला परवा नव्हती. उद्धव साहेबांनी त्यांना थांबवायचा प्रयत्न केला, कारण आपली माणसं आहेत. पण त्यांना आपलं राहायचं नव्हतं, त्यांना खड्ड्यातच पडायचं होतं. ते गेले. आम्हाला काही फरक पडत नाही. शिवसैनिक हा वाढतच राहतो. पालवी पानगळती झालेली आहे, पालवी फुडलेली आहे, ही तुम्हाला दिसते. आजची गर्दी तुम्हाला सगळं काही सांगेल. त्यांना खड्ड्यात पडायचंय. पुढच्या वेळेला ते निवडून येत नाहीत. त्यांना जायचंय, ते गेले. आम्ही आहोत. आम्ही शिवसेना मोठी करू. उद्धव साहेबांच्या पाठी आम्ही हिरिरीनं उभं राहू. काय वाटतं आज उद्धव ठाकरे काय भाषण करतील? आणि त्यांच्या भाषणानंतर निश्चितच टीका टिप्पणीची देखील संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा होणार आहे. उद्धव ठाकरे काय बोलतील? काय वाटतं?
बघा, उद्धव साहेबांचा स्वभाव संयमी आहे, आधी मृदुभाषी आहेत, पण ते आज काय भाषण करतायत तेच ऐकण्यासाठी तुम्ही आम्ही सगळे बसलेलो आहोत. आम्हाला माहित नाही, पण आम्हाला वाटतं आज त्यांनी कडाडून उठलं पाहिजे असं आज आम्हाला वाटतं. निश्चितच आपण पाहतोय की संतप्त अशा जरी प्रतिक्रिया येत असल्या तरी उद्धव ठाकरे हे संयमी आहेत आणि आपण पाहतोय की संयम घेऊनच उद्धव ठाकरे जे आहेत आपलं भाषण करत असतात. पण या भाषणातून निश्चितच उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे आणि त्यासाठीच ही गर्दी आपण बघू शकतो. त्यामुळे 6 खासदार कुठले काय, आणखीन गेले काय, काही फरक पडत नाही अशा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या या शिवसैनिकांच्या आपल्याला ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे अवघ्या थोड्या वेळामध्येच आपण पाहतोय की या 60व्या वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद सभागृहामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा वर्धापन दिन सोहळा अगदी, आणि सुरू होणार आहे. त्याकरता आता नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते या परिसरात दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. मीनाक्षी, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता. या प्रकृती नीट नसताना लोकांना भेटायचे, आमदारांना भेटायचे, नगरसेवकांना भेटायचे, इतरांचे घारणे ऐकायचे. जेव्हा सत्तेत असताना सेनाभवन ओस पडलं होतं तेव्हा शिंदेसाहेब सगळ्यांना अटेंड करायचे, त्यांची सगळ्यांची म्हणणं ऐकायची. आणि जेव्हा इतर पक्ष आपल्या आमदारांच्या इथे येऊन काम करत होते तेव्हा ऐकायला कोण नव्हतं, तेव्हा फक्त आणि फक्त शिंदेसाहेब होते. त्या कारणावस्त शिंदेसाहेबांनी पक्षभिक्षा फोडला नाहीये. शिंदेसाहेबांनी फक्त गारणे ऐकले आणि त्या लोकांना आपुलकीने आपल्या जवळ केलंय आणि लोक स्वतःहून गेली आहेत. कोणी साहेबांनी या म्हटलं नाहीये, स्वतःहून साहेबांकडे गेलेली लोक आहेत, हे प्रेमापोटी गेलेली लोक आहेत. असं नाही, मी पण प्रेमापोटी साहेबांसाठी गेलोय. साहेबांनी जे माझ्यावरती उपकार केलेत हे मी कधीच विसरू शकत नाहीये. म्हणून हे प्रेम म्हणतं आणि प्रेमापोटी ही सगळी लोक येतात. आज सगळे खासदार आहेत, लहान मुलं नाही आहेत की लॉलीपॉप दिला आणि आले. आज खासदार येत आहेत, आमदार मिड टर्म येत आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.